परंतु मैदानामध्ये माझा आपण प्रतिस्पर्धी हाच जणू काही पहिला फटका दाखवून देतोय. दयामाया मैदानामध्ये नाही, प्रेम खाणं पिणं एकत्र राहणं एकत्र, परंतु मैदानामध्ये आपण मात्र प्रतिस्पर्धी. पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा शॉर्ट पिच चेंडू, त्याचाही खरपूस समाचार. स्कोर लेग पंचाच्या डोक्याच्या वरून मिळवून देतोय आणखी एक खणखणीत दणदणीत संडे स्पेशल षटकार. तोच समाचार घेण्याच्या नादामध्ये खेळाडू मात्र ऑनला बाद होत आहे. ब्रीफ चर्चेनंतर विकेट मात्र मिळून जात आहे. साहिल सुतार बाद. विजय. थँक्यू डीजे. स्वप्नीलजी काय बोलायचं आहे बोला. हॅलो हॅलो, मी श्री विक्रांत चव्हाण यांना विनंती करतो, आपण महेश पालांडे निवे गाव निवे यांचा सत्कार करायचा आहे. विक्रांत चव्हाण. ओके धन्यवाद. तर एक खूप मोठी धावसंख्या रचून गेलाय पहिल्या षटकामध्ये साहिल सुतार आणि धावसंख्या झालेली आहे ती 18 आणि वैयक्तिक 18 आणि नक्कीच खूप जबरदस्त अशी फटकेबाजी. 5 चेंडू संपलेले आहेत. शेवटचा चेंडू असावा आणि मला वाटते फलंदाज पवन. यस पवन आहे. पवन यांनी सुद्धा पुढे एक स्टेप घेऊन त्या गोलंदाजाचा आणखी खरपूस समाचार घेतला. जिथे साहिलनी सोडलं तिथे पवनने पकडलं. येतोय जबरदस्त असा षटकार. डीजे. तर अशा रीतीने 18 आणि 6 24
पहिल्या षटकामध्ये खूप जबरदस्त अशी जबरदस्त फटकेबाजी रोखठोक फटकेबाजी केलेली आहे आणि ती फटकेबाजी नक्कीच मयुरेश महाबदी यांच्या लक्षात राहील, कारण एवढी जबरदस्त अशी फटकेबाजी कोणी केली नव्हती, परंतु माझ्या शेजाऱ्यांनी मात्र यावेळेला मला फोडून काढलंय, सोलून काढलंय. आणि नक्कीच क्रिकेटचं मैदान हे तेच दाखवून देतं की तुझ्यामध्ये किती ताकद आहे आणि माझ्यामध्ये किती ताकद आहे. नवीन गोलंदाज बघूया कोण आहे तो. वैष्णव आलेला आहे नवीन गोलंदाज. पहिला चेंडू, स्लो गतीचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मला शॉट ऑन पूल, परंतु विस्क्यूड शॉट आणि विकेट किपर झेल घेतोय. गडी मात्र आणखी एक बाद होतोय, दुसरा गडी बाद होतोय डीजे. थँक्यू डीजे. फैजल चिपळूणकर बाद झालेला आहे. मला वाटते खतही उघडलं नाही यावेळेला. अशा रीतीने 18 धावा काढून साहिल शून्यावरती फैजल. आणि आता मात्र येतोय तो गणेश, पवन केळसकर गणेश केळसकर बंधूंची जोडी. पुन्हा एकदा दोन्हीही ऑलराऊंडर असे खेळाडू, जबरदस्त असे फिल्डर आणि नक्कीच एक चांगली सुरुवात झालेली आहे, एक चांगला रिदम मिळालेला आहे पहिल्या षटकामध्ये. आणि धावसंख्या झालेली ती 24, 2 गडी बाद 24 आहे काय. येस, तर नक्कीच दोन्ही पोसराचे संघ खेळत आहेत आणि आज खेळणाऱ्या संघांना आठवण करून देऊ इच्छितो. कालच्या दिवसातील जो उच्चांक आहे तो मुसाड चांदेवाडीचा 65 धावांचा 65, आणि ते सुद्धा 3 षटकामध्ये. तर तो कालच्या दिवसातला उच्चांक होता. आज बघूया किती जबरदस्त अशी फटकेबाजी बघायला मिळेल. पुढचा चेंडू, स्लो गतीचा चेंडू, या वेळेला कॉन्फिडन्स अपील करतायत. यस, आणि गणेश स्वतःच आउट होऊन पोहोचतोय, कारण त्याला माहिती आहे हलकी नीक लागलेला आहे आणि शून्यावरती तंबूत परततोय. काय स्लो गोलंदाजीने किमय्या दाखवलेली आहे. तिसरा गडी बाद होतोय, 3 गडी बाद 24. सन्मानित करायचं आहे. नक्कीच गणेशला सुद्धा आठवावं लागेल की मागच्या वेळी कधी मी शून्यावरती नाही बाद झाला, आज मोठा फटका मारून बाद झाला. पुढचा चेंडू शॉर्ट ऑन पूल मारलेला आहे. पुन्हा एकदा आल्याबरोबर ती सुरुवात केलेली आहे, 30 गडी बाद होते, पण नवीन आलेला फलंदाज सुद्धा तीच सुरुवात करतोय. मिळून येतो एक जबरदस्त कणकणीत असा चौकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच आमचे प्रज्योतजी सांगतात स्कोरर सिंगल डबल अजूनही नाही आहे, 4 आणि 6 मध्ये ट्रीट होत आहे. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र सिंगल प्रज्योतजींना मान देत आहेत की चला आम्ही सिंगल पण घेतला आहे. तर अशा रीतीने ओंकार राजमाने आणि पवन केळसकर ही जोडी मैदानामध्ये, आणि त्यांना माहीत आहे की एक आपलं टार्गेट आता आपल्याला सेट करायचं आहे 60 की प्लस. अजूनही आपल्याकडे पूर्ण 2 षटकं, या षटकातील काही चेंडू शिल्लक. वैष्णव पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. यावेळेला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु गतीने फसवलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, निदावाचा चेंडू. 3 गडी बाद 29 अशी धावसंख्या. 3 गडी बाद 29. पुन्हा आपटून टाकले चेंडू. इरादा मात्र स्पष्ट होता, परंतु चेंडू चकून विकेट किपरच्या हातामध्ये षटक संपलेला आहे. 3 गडी बाद 29. बोला बोला. चला, खेळाडूंच्या लिस्ट सुद्धा चेक करायच्या आहेत. जय मालिक दामनांनी इथे लिस्ट दिलेली आहे. काल बरोबर सापडली, तुमची पण लिस्ट तुम्हीच चेक करायची आहे. आणि नक्कीच लिस्टमध्ये असलेलेच खेळाडू, पारदर्शकता आहेच. प्रज्योती, तुमच्यावर आमचा भरोसा आहे.
नक्कीच डीजे वाले नंतर गाणं वाजवतील. तुझा माझ्यावर भरोसा आहे का? तर बघूया गोलंदाज सौरभ मापदी आलेले आहेत गोलंदाज. आणि नक्कीच धावायला सुरुवात केली. पहिला चेंडू आपटून टाकलेला चेंडू, उसळी घेतलेला चेंडू, त्याला ट्रीटमेंट दिलेलं आहे, शॉर्ट आर्म हुक दिलेला आहे आणि चेंडू झाला स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्याच्या वरून षटकार. लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक चालू आहे आणि नक्कीच आणखी सुद्धा मोठा जोर लावण्याचा प्रयत्न असेल ओंकार राजमाने आणि पवन केळेसकर यांचा. हो, यावेळेला मात्र चेंडू लेग स्टंप मिस करणारा पंचाकडून इशारा येतोय की हा वाईड आहे. पंच स्वप्नील शिंदे स्ट्राईक एंडला आहेत आणि मयुरेश जाधव स्क्वेअर लेग पंच आहेत. पंच पॅनलमधले हे दोन्ही पंच खूप गेल्या 2 दिवसापासून चांगली कामगिरी सगळे पंच करतायत. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभ तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. स्लो गतीचा चेंडू, यावेळेला अगदी यॉर्करलेनचा चेंडू, चांगला एक तंत्रशुद्ध असा फटका ज्याला म्हणतो आपण की ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवत आहे. एक धाव मात्र तिथे मिळते आहे. 3 गडी बाद 36, 3 गडी बाद 37. पुन्हा एकदा सौरभ मापदी ए चले. स्लो गतीचा चेंडू, बॅटची हलकी कड यस आणि काय जबरदस्त असतो ज्याला म्हणतात ना हात टाकला आणि तिथे झेल घेतला गेला शेवटच्या क्षणाला काही सेंटीमीटरवरती. आणि बाद कोण होत आहे? पवन केळसकर, ज्याची आता गरज होती की काही चेंडू शिल्लक होते आणि मोठ्या फटक्यांची, परंतु चौथा गडी बाद होत आहे. 4 गडी बाद 37. जी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 24 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि पुढच्या जवळजवळ 2 षटकामध्ये फक्त 13 धावा. म्हणजे क्रिकेट ज्याला आम्ही हमेशा म्हणतो हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा कुठे बघायचं असेल तर तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये या आणि तेच आपल्याला प्रत्येक बघायला मिळतंय. पहिल्या षटकात 24, त्यानंतर जवळजवळ 10 चेंडूमध्ये फक्त 13 धावा. पुढचा चेंडू येतोय, चांगला कमबॅक करतोय. या वेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारायचा होता चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. वेदांत आणि ओंकार ही जोडी मैदानामध्ये. पुढचा चेंडू सौरभच्या ऑफच्या दिशेने मारलाय. लॉंग ऑफला चेंडू थोडासा पंबल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवतोय, परंतु एक मात्र बोनसच्या रूपामध्ये धाव देतोय. आणखी 2 धावा आणखी मिळत आहे. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या होते ती 39. चार गडी बाद 39. हो, या वेळेला अपील जोरदार होतंय आणि नक्कीच तिथे वेदांत बाद होतोय. वेदांत सुद्धा हलक्यामध्ये तंबूमध्ये परततोय. एक गडी बाद होत आहे. 5 गडी बाद 40. जय गणेश पोसरेला की लय जबरदस्त, तुम्ही जास्त बॅटिंग करू नका, समोर आपलीच पोरं खेळतायत, थोडंसं लिमिटेड खेळा. हो, आणि जास्त मोठे फटके मारू नका. आउट सुद्धा लगेच व्हा. पार्ट ऑफ जोक आहे, परंतु तसंच काहीतरी चित्र दिसतंय. मनोज गाडे हा गोलंदाज आहे. जवळजवळ 16 ते 17 पावलांचा स्टार्ट, छोटा पॅकेज आहे आणि बघूया कसे धमाके करतोय. तर वाईडच्या रूपामध्ये सुरुवात झालेली आहे पहिला चेंडूची. धावसंख्या होते ती 5 गडी बाद 40.
या षटकामध्ये 10 धावांची अपेक्षा पाठीराख्यांना असेलच, प्रेक्षकांना असेलच. प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा होणं गरजेचं असतं. यावेळेला फुलटॉस परंतु हवा तसा गणगणाती फटका पडला ना, चेंडू झाला कारपेट पद्धतीनं, चेंडू अडवला जातोय. काय फिल्डिंग जबरदस्त बघायला मिळते बाउंड्रीवरती. आणि मिड विकेट काऊ कॉर्नरला आणखी एक चांगला फटका पडतोय. धावसंख्या मात्र 2 ॲड होत आहे. धावसंख्या होती ती 42. 5 गडी बाद 42. 42 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. जय गणेश पोसरे. पुन्हा एकदा मनोज. यावेळेला सुद्धा थोडासा ओ हो टप्प्यांची वाट बघू नका, ते पहिलं बघायचं आपण चोंडक्यामध्ये. चेंडू चालला सीमारेषेच्या वाटी पायनीला मिळून आणखी एक चौकार. 4 धावा. फाईव्ह विकेट. पुन्हा एकदा सुरुवात तर मनोजने बऱ्यापैकी केलेली, परंतु आता शॉर्ट पिच चेंडू देऊन आणखी एक मोठी डाव रचण्यासाठी प्रवृत्त करतोय. यावेळेला मात्र लेग स्टंप मिस करणारा असावा. मयुरेश जाधव वाईटचा इशारा करतायत. यस थँक्यू. एका धावेने भर पडते. 5 गडी बाद 47. जय मालिक धामनन आणि कालभैरव सापिर्ली मध्यंतरानं तुमचा टॉस करून घ्यायचा इथे. आणि नक्कीच मध्यंतर काही चेंडूवरती आलू घेऊन ठेपलेला आहे. पुन्हा एकदा मनोज धावायला सुरुवात केली. 55 पार करून त्यांनी टाकलेली चेंडू पुन्हा एकदा उसळी घेतलेला. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल. चेंडू चालला सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषेवर अडवला जातो, परंतु 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही खेळाडू. 47 आणि 2 49 अशा रीतीने अर्धशतकाच्या अगदी किचन मध्ये पोहोचलेला आहे तो जय गणेश पोसरे संघ. अठरा धावावर खेळतोय तो ओंकार राजमाने. एक भरोसेमंद बॅट्समन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने. पुन्हा एकदा मनोज धावायला सुरुवात केली. यावेळेला खूप मोठी मेजवानी होती. जबरदस्त असा केक वाढून ठेवलेला, परंतु मोठा फटका मिस. परंतु दरम्यान वाईटच्या रूपामध्ये एक धाव मिळते, कारण फुलटॉस चेंडू ही मात्र मोठी मेजवानी असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि एका धावेने भर आणि अशा रीतीने अर्धशतक. 50 धावा फलकावर लागल्या जय गणेश पोसरेच्या. 5 गडी बाद 50. वाईड खूप दिलेले आहेत या षटकामध्ये. स्कोर सांगतात 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. महेशजी पालांडे साहेब यांचं हार्दिक 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 स्वागत. तुमची आमची सर्वांची स्पर्धा आणि नक्कीच आजचा दिवस पूर्ण रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला तुमची साथ हवी आहे महेशजी. पुढचा चेंडू मनोज यांचा. हो यावेळेला मात्र यांच्या दिशेने वळवला आहे. तिथे चांगले क्षेत्ररक्षक होते आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक धाव मात्र तिथे देतोय. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होते ती 51 51. मनोज यांचं आतापर्यंत 3 वाईट टाकून षटक मात्र लांबत चाललेलं आहे. पुढचा आणि त्यावरती मात्र जबरदस्त असा मोठा फटका सुजल मोहिते यांच्या बॅटीतून. जाता जाता त्यांनी षटकारांना एक सलामी दिलेली आहे. बाय बाय केलेला आहे. टाटा बाय बाय. एवन पोसरे. धावसंख्या आहे 51 57. तुमच्या पुढे आव्हान ठेवलेलं आहे 58 धावांचं. 4 षटकांचा सामना. विश्रांतीनंतर आम्ही लवकरच येऊ. तोपर्यंत स्वाद घेऊ. संडे स्पेशल डीजे.
नाही आहे. बघा जरा. तर ठीक आहे, लाईव्हचं काहीतरी आम्ही चेकबॅक करतो आणि लगेच पॉझिटिव्ह डिसिजन देतो आहे. तर परंतु इथे एक मात्र डिसिजन पंचाने दिलेलं आहे. वैष्णव बाद होतो आहे. विकेट किपरनी झेल घेतलेला आहे. अशा रीतीने कॉट बिहाइंड झालेला आहे. अशा रीतीने वैष्णव स्वस्तामध्ये तंबूमध्ये परततोय. मोठी धावसंख्येचा चेस करताना हीच गोष्ट असते की तुम्हाला वेळ नसतो, तुम्हाला मोठी धावसंख्या करावीच लागणार आहे आणि 4 षटकामध्ये बिलकुल तुम्हाला मार्जिन नसतं. अशा रीतीने गडी बाद होतोय. 1 गडी बाद 2. येस, लाईव्ह तर दिसतोय. जरा चेक करा सगळ्यांनी गावापासून. हॅलो. थँक्यू युट्यूब. हॅलो, श्री दामनन गावाला विनंती आहे, दामनन संघाला, जय मालिंग दामननला. टॉस साठी आपण एक माणूस पाठवायचा, आपले प्रतिनिधी इथे पाठवायचे आहेत लवकरात लवकर. चला पुन्हा एकदा इथे आणखी 1 गडी बाद होतोय. यस आला आणि लगेच क्लीन बॉल होऊन तंबूमध्ये परतला. अशा स्थितीमध्ये आहे तो. तर नक्कीच ही सुरुवात जरी खराब असली तरी सुद्धा त्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण खेळायला सुरुवात करू शकतो. कारण क्रिकेट खेळतात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असणारच आहे. पुन्हा एकदा नवीन जोशानं फैजल, मला वाटते या हॅट्रिकवर आहे का? यस, फैजल इज ऑन हॅट्रिक. हा हॅट्रिक असलेले ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव तर निश्चित मिळणार. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहे. 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या. तर नक्कीच दरम्यान 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष महेशजी मापदी सर यांचं आगमन झालेलं आहे. सर हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे फेडरेशनचे सचिव अविनाशजी चव्हाण सर यांचंही हार्दिक 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 स्वागत. आणि त्याचप्रमाणे आणखी पदाधिकारी असो, फेडरेशन सदस्य असो किंवा आणखी मान्यवर असो, हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र विकेट किपरला मिस करून मागे गेलेला आहे. पुन्हा एकदा 1 धाव मिळते आहे. जय मालिंग धामनन संघानं नाणेफेक जिंकलेले आहे. हॅलो हॅलो, मी श्री भास्करराव पालांडे यांना विनंती करतो, बॅटिंग घेतलेली आहे. आपण जय सीतारामराव मालिंग. पालांडे यांचा सत्कार करायचा आहे. सीतारामराव पालांडे. जय मालिंग टॉस विन आणि बॅटिंग ध्यानी असावं. चला षटक संपलेलं आहे. धावसंख्या आहे ती 4 आणि गडी मात्र बाद झालेले ते 2 गडी बाद 4. सांगितलं. यस यस, वेलकम वेलकम. आमच्या फेडरेशनचे टॉप ऑफ द ट्री आणि जबरदस्त टॅलेंट असणारे अविनाशजी. यस, वेलकम सगळ्यांचं पुन्हा एकदा. पवन केळसकर पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. स्लो गतीचा चेंडू, उंच फटका मारायचा प्रयत्न केलेला परंतु कॉट अँड बोल्ड. यस, आणि आउट होतोय गडी. तिसरा गडी बाद होतोय. 3 गडी बाद 4. डीजे हॅलो हॅलो, मी श्री प्रताप राघोजीराव पालांडे यांना विनंती करतो, आपण दीपकराव पालांडे यांना सन्मानित करायचं आहे. हे आपले श्री प्रताप राघोजीराव पालांडे यांना आम्ही कमिटीच्या वतीने, मंडळाच्या वतीने
त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी 2 दिवसाचा नाश्त्याचा अल्पावर जो आपल्याला दिलेला आहे, नाश्ता दिलेला आहे, हा यांच्याकडून आपल्याला दिलेला आहे. तरी आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. श्री प्रताप राघोजीराव पालांडे. चला पवन पुन्हा एकदा यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मोठा फटका मारलाय ऋग्वेद यांनी. झेल काय झालेला नाही तिथे आणि तिथे चौकार मात्र मिळतोय. अशा रीतीने धावा मिळत आहेत 4 धावामध्ये बदल होत आहे. गडी मात्र बाद झाले 3 गडी बाद 8 अशी धावसंख्या आहे. नक्कीच येवन पोसरे गोलंदाजी जरी चांगली असली तरी तुमच्याकडून सुद्धा मोठी अपेक्षा आहे प्रेक्षकांना, कारण खेळ मात्र मजेदार झाला पाहिजे. हॅलो हॅलो. श्री काल्भैरव क्रिकेट संघ तर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि बाईच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. 3 गडी बाद 9. गडी बाद 9. ब्लाइंड शॉट. युवराज आहे फलंदाज आणि ऋग्वेद. युवराज स्ट्राईकला आहे, ऋग्वेद नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाज आहे तो पवन. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू टॅप केलेला आहे, पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय आणि 1 धाव तर निश्चित तिथे मिळणार आहे. 1च धाव मिळते आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते आहे 10. 3 गडी बाद 10. तुमचा पुढचा चेंडू आणि तिथे ग्राउंड पूर्ण केले, ओव्हर थ्रो झालेले आहे. दुसरी धाव पूर्ण काढतात. दुसरी धाव पूर्ण होते का बघूया. मला असं वाटतंय की ते दुसरी धावही पूर्ण झालेली आहे आणि 2 धाव काउंटिंगमध्ये. धावसंख्येमध्ये बदल 3 गडी बाद 12 अशी धावसंख्या आणि 2 षटकं संपलेल्या आहेत. 3 गडी बाद 12. तर आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच महेश सर असो, अविनाश सर असो किंवा संतोष सर असो, व्यासपीठावर येऊन सामने बघण्याची मंडळाच्या वतीनं विनंती करण्यात येते आहे. तर नक्कीच खेळामध्ये थोडासा शिथिलपणा आहे, संतपणा आहे, परंतु क्रिकेटचे सामने कधी कधी अशाच पद्धतीने होतात. आणि काल मला वाटते आम्ही ह्या मॅच संपल्यानंतर आम्ही घरी जात होतो आणि तेव्हा बघता 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 भारताच्या 46ला 4 विकेट गेल्या आणि तेव्हा आम्ही फक्त एकच बाकीत केलं, बहुतेक 140 पर्यंत जातील आणि जे हा सूर्य आपला आहे तो शेवटपर्यंत टिकेल आणि तेच झालं. 161 टार्गेट त्यांनी ठेवलं समोरच्या संघापुढं आणि जो समोरचा संघ आहे USA तो मात्र 141 मध्ये गारद झालेला. यस, गणेश केळसकर आहेत गोलंदाज. हॅट्रिकसाठी 1000 रुपये प्रज्योत पालांडे यांच्याकडून. यस, प्रज्योत पालांडे म्हणतात मारीन तर मी एकोल मारीन, मी छोटी मोठी अमाऊंट नाही ठेवणार, मी ठेवलं तर 1000 रुपये, पण ते घेणं सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. बघूया, आतापर्यंत मला वाटतं 3 सामने झालेत, 1000 रुपये मात्र त्यांच्या खिशामध्ये डोकावून बघतात की कोण मला घेऊन जातोय. पुढचा चेंडू गणेशांचा. यावेळेला बॉलर बॅटमॅनला झेल होतोय का? यस, झेल तर झालेला आहे. यस, 1 विकेट मिळालेला आहे गणेशांना. गडी बाद झालेला आहे, गडी चौथा बाद झालेला आहे. 4 गडी बाद 12. कासाई आज 2 संघ खेळणार आहेत इथे आपल्याकडे. यावेळेला मात्र पहिला फटका आर्यन यांनी ऑनच्या दिशेने मारलेला आहे, डीप हँडलीला. अशा रीतीने दुसरी धावही दोन्ही खेळाडू पूर्ण करतायत आणि 2 धाव मिळते तिथे. 4 गडी बाद 14 अशी धावसंख्या. तर नक्कीच कासाई संघांचे पाठीराखे आणि सिनियर वरिष्ठ जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या 2 टीम आज खेळणार आहेत. आम्ही पाठीराखे आहोत, आम्ही त्यांचे वरिष्ठ आहोत, मार्गदर्शक आहोत, आम्ही इथे आलेले आहेत. तर नक्कीच तुमचं सगळ्यांचं हार्दिक 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 स्वागत. यावेळेला ऑन ड्राईव्ह मारलेलं आहे, ऑन ड्राईव्ह गेलं आहे लॉबांच्या दिशेने.
स्कोरर, वन अँड ओनली स्कोरर. यस. तर चला, एक हाती चांगली किल्ला लढवत आहेत. संतोष सर, अशा काय काय गोष्टी असतात ज्या तुम्हाला इथे थांबण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात. पैसा हा मोठा विषय नाही, तुम्हाला तुमची क्वालिटी दाखवण्याची संधी मिळते. या दरम्यान एक झेल होता, इथे 2 गडी बाद झालेले आहेत. तर मला वाटतं प्रज्योतची हॅट्रिक नाही मिळाली, 2 विकेट घेतल्या आहेत. 500 तरी 2% असं मला वाटतंय. 5 गडी बाद, 16 अशी धावसंख्या आहे. हॅलो. तर रघुवेश स्ट्राईकला आहे आणि साहिल शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. धावसंख्या आहे ती 16, खूप मागे आहे. यस, मोठा फटका मारायचा प्रयत्न, नो मॅच लँडमध्ये चेंडू खेळपट्टीवरच पडलेला आहे. एक धाव तर निश्चित मिळते आहे. 5 गडी बाद 17. आणि नक्कीच पोसऱ्यातून A1 पोसरे संघ तुम्ही फक्त गडगड्यापर्यंत पोचला आहे, कारण तुम्हाला नागेश्वर गाठणं अशक्य प्रयासी गोष्ट आहे. या वेळेला मात्र बॉलर बॅटर मारला. आता मात्र बॅटिंग प्रॅक्टिस टाईपने खेळायला सुरुवात केली ती A1 पोसरेनं, कारण आपल्याला नागेश्वरचा जो उंच कडा आहे चढणं आता तरी या मैदानामध्ये सोपं दिसत नाही, हे त्यांनी मात्र कबूल केलेलं दिसत आहे. पुन्हा एकदा साहिल सुतार धावायला सुरुवात केली. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला आपच्या दिशेने तडकावलेला आहे. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडत आहे. एक धाव मात्र निश्चितच. धावसंख्या नंबर 18, 5 गडी बाद 18. 58 धावांचं टार्गेट. धावाने अजून साहिल सुतार चेंडू काहीतरी पंचांना दाखवतायत. यस, पंच ओके सांगतायत. आणि नक्कीच बघूया किती 3 चेंडू शिल्लक असावेत या सामन्यातील. 3 चेंडू. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह मारलाय. गोलंदाज स्वतः चेंडू अडवतोय. खेळाच्या फॉर्मॅलिटीज मात्र आता पूर्ण होताना दिसत आहेत. नवीन सामना. जय मालिंग धामनंद बॅटिंग घेतलेली आहे. कालभैरव सापेर्ली फिल्डिंगला उतरायचं आहे. नक्कीच नवीन सामन्यासाठी समालोचक असतील रोहित उतेकर, त्यांनी आपली तयारी केलेलीच आहे. दरम्यान पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह आहे. बाउंड्रीवरती अडवला जातो. एक धाव मिळते आहे. यस, रोगेचा जोडीदार सांगतोय अरे मला पण बॅटिंग घ्यायची आहे. अनिकेत म्हणतोय मला पण 2 चेंडू खेळू दे. एकच चेंडू शिल्लक असावा. धावसंख्या ती 19, 5 गडी बाद 19. या वेळेला मात्र फॉर्मॅलिटीज पुऱ्या झालेली. एक धाव निश्चितच मिळणार. आणि अंतिम स्कोर आहे 5 गडी बाद 20 आणि 27 धावांनी विजय मिळवलेला आहे. तो जय गणेश पोसरे संघानं तुमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. A1 पोसरे आलात, खेळलात, त्याबद्दल हार्दिक आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन सामना सुरू होईल. जय मालिंग धामनंद आणि कालभैरव सापेर्ली. कालभैरव सापेर्ली फिल्डिंग घेतली ला उतरतील.